हॅलो एव्हरीवन, मी आदर्शा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कृष्ण आदर्शा. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर मी तुमच्यासाठी आज पुन्हा एक छोटीशी स्टोरी घेऊन आलेली आहे. तर चला स्टार्ट करूया. तर 6 वर्षांच्या मुलांचं गणिताचं लेक्चर चालू असतं. तर मॅम बेरीज, वजाबाकी वगैरे त्या मुलांना छान शिकवत असतात. आणि शिकवून झाल्यानंतर एका मुलग्याला त्या मॅम उठवतात आणि त्याला विचारतात, हे बघ बाळ, मी जर तुला एका हातामध्ये 2 आंबे आणि दुसऱ्या हातामध्ये 2 आंबे दिले तर एकूण किती आंबे झाले? तर ते छोटा मुलगा उत्तर देतो, 5 आंबे. तर मॅम म्हणतात, बहुतेक याला समजलं नाही वाटतं. त्याला परत विचारतात. परत विचारल्यावर पण तो हेच उत्तर देतो की 2 आणि 2 म्हणजे 5 आंबे झाले. मग परत त्या मॅमच्या लक्षात येतं की अरे हां, याच्या आईने तर आपल्याला सांगितलेलं याला आंबे आवडत नाहीत, याला स्ट्रॉबेरीज आवडतात. तर आपण याला परत एकदा विचारूया. मग त्या मॅम पुन्हा विचारतात, मी तुला जर एका हातामध्ये 2 स्ट्रॉबेरीज आणि दुसऱ्या हातामध्ये 2 स्ट्रॉबेरीज दिले तर एकूण किती झाले? तर तो मुलगा आन्सर देतो, 4 स्ट्रॉबेरीज झाले. तर मॅम खुश होतात की अरे हां, आपल्या मुलग्याला समजलं की 2 + 2 हे 4 स्ट्रॉबेरीज होतात. तर नंतर मग पुन्हा त्या मॅम अनेकदा कन्फर्म करण्यासाठी परत क्वेश्चन विचारतात आंब्याचा, की एका हातात 2 आंबे आणि दुसऱ्या हातात 2 आंबे दिले तर एकूण किती झाले? तर तो पुन्हा म्हणतो 5. आता मॅम चिडतात. मॅम म्हणतात, तुला एका हातात 2 आणि दुसऱ्या हातात 2 आंबे दिले तर एकूण 5 कसे काय झाले? तेव्हा तो म्हणतो, या हातात 2, या हातात 2 आणि माझ्या बॅगमध्ये ऑलरेडी आज एक आंबा आहे. तर एकूण 5 आंबे झाले. तर आपल्याला कळालं का? या स्टोरीमध्ये त्याच्या मॅम होत्या, त्या सुद्धा चुकीच्या नव्हत्या. कारण त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्या त्या मुलग्याच्या बॅगमध्ये ऑलरेडी एक आंबा होता आणि तो मुलगा सुद्धा त्याच्या दृष्टीने बरोबर होता. तर मॅम ज्या होत्या त्या टेक्निकली राईट होत्या आणि तो जो मुलगा होता तो प्रॅक्टिकली राईट होता. आता टेक्निकली राईट किंवा प्रॅक्टिकली राईट याचा अर्थ काय? तर काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला डोळ्यांनी दिसतात, पण त्या खरोखर तशाच असतात का? तर नसतात. प्रत्येक गोष्ट ही जशी असते ही तशीच नसते. तर त्याच्या आतमध्ये जे दिसतं त्याच्यापेक्षा काही वेगळं पण असतं. मग आपल्या आयुष्यामध्ये असं खूप होतं की आपण पटकन ना समोर जी वस्तू दिसते किंवा समोर एखादी गोष्ट घडते किंवा घडून जाते तर त्याच्यावरून आपण समोरच्या माणसाला ना जज करतो. पण खरोखर त्याच्या लाईफमध्ये काय चालू आहे किंवा तो तसा का वागत असेल किंवा तो चुकीचा आहे हे आपण पटकन त्याच्या बघण्यावरून किंवा पटकन त्याच्या कृतीवरून हे आपण एक मनात ठरवून घेतो की हां, समोरचा माणूस चुकीचा आहे. पण खरोखर त्या माणसाच्या बरोबर काय घडत आहे किंवा त्याने काय विचार केला असेल म्हणून तो तसा वागला असेल, हे आपण विचार करत नाही. म्हणजे तो जो लपलेला बॅगमधला जो आंबा असतो ना, तो शोधण्याचा आपण प्रयत्न करत नाही. जर 4 दिसतायत ना, तर तेच असतील. बाकीचा जो 5वा आहे तो शोधायला जायला नको, असा आपण विचार करतो. तर हा छोटासा व्हिडिओ याच्यासाठी होता, की आपण पटकन एखाद्याला जज करतो, पटकन एखादा चुकीचा आहे असं ठरवतो. तर इथून पुढे एखाद्याला जज करण्यापूर्वी किंवा एखाद्याबद्दल वाईट विचार करण्यापूर्वी एकदा आपण असा विचार करूया, की त्याच्या साईडहून तो बरोबर असेल का? किंवा त्याचे विचार वेगळ्या पद्धतीचे असतील का? तर त्याच्यातला जो तो लपलेला आंबा आहे तो शोधण्याचा आपण प्रयत्न करूया आणि कुणाला जज करायला नको, जजमेंटल व्हायला नको. सगळ्यांच्या बरोबर प्रेमाने राहूया. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.